संध्याकाळी 5:30 पर्यंत आपल्याला मतदानाची संधी असेल आणि त्यानंतर उद्याचा दिवस निकालाचा आहे। वयोवृद्ध असू देत, तरुण तरुणी, सिने कलाकार, राजकीय क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सकाळपासूनच आपला हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रावर गर्दी केली आहे। थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, कसा प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय? तुम्ही सध्या कोणत्या मतदान केंद्रावर आहात? काय प्रतिसाद आहे सध्या त्या मतदान केंद्रात? कुणी कुणी, सेलिब्रिटी असू दे, लोकप्रतिनिधी असू दे, कुणी कुणी या ठिकाणी मतदानाचा हक्क हा बजावलाय? निश्चित लागवी मोठ्या प्रमाणामध्ये आता मुंबईकर आहेत ते मतदानासाठी बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या 2 तासामधली आकडेवारी पाहिली तर केवळ 7% मतदान झालेलं होतं मुंबईमध्ये। मात्र पुढच्या 2 तासांमध्ये हे मतदान आता 17%च्या पुढे गेलेलं आहे। तरीही नेहमीप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण जो ट्रेंड पाहिलेला होता, उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होत असलं तरी शहरामध्ये मात्र उच्चभ्रू वस्तीमध्येच मतदारांनी कुठेतरी मतदानाकडे पाठ फिरवायचं पाहायला मिळतंय। विशेषतः कुलाब्यामधील 227 नंबर वॉर्डमध्ये काय सध्या परिस्थिती आहे तुम्ही ज्या मतदान केंद्रात आहात? निश्चित लागवी मुंबईतील मतदानाची जर टक्केवारी पाहायला गेलं तर 114 नंबर वॉर्डमध्ये आत्तापर्यंत पहिल्या 4 तासात रेकॉर्ड ब्रेक 26% मतदान झालेलं आहे। आता दुपारचा 1 वाजलेला आहे आणि पुढचे 4.5 तास आयोगासाठी आणि मुंबई महानगरपालिकेसाठी महत्त्वाचे असतील, कारण मोठ्या संख्येने मतदान पुन्हा करावं लागणार आहे। यापूर्वी मुंबईमधील मतदानाची आकडेवारी 50%हून अधिक होती, मात्र आत्ताही कुलाब्यामध्ये 60%हून कमी मतदान झालेलं आहे। त्यामुळे पहिल्या 4 तासामध्ये इतकं कमी मतदान असल्यामुळे या ठिकाणच्या आता मतदारांना बाहेर काढण्याचं आवाहन ते स्थानिक राजकीय प्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय कर्मचारी असतील त्यांना करावं लागेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मतदारसंघ आहेत ते जर आपण पाहिले तर मशाल विरुद्ध भाजप या मतदारसंघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते 227 मध्ये आणि 114 मध्ये सुद्धा धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना आहे। त्यामुळे 2 टोकाचे मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या आकडेवारी आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रिटी स्वतः आवाहन करताना आपण पाहिलेलं आहे। इतकंच नाही तर राजकीय नेते देखील, म्हणजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल असतील, भाजपचे केंद्रीय नेते असतील विनोद तावडे, स्वतः मंत्री आशिष शेलारांपासून मंगलप्रभात लोढांपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील मतदानाचा मुंबईमध्ये अधिकार बजावताना आपण पाहिलेला आहे। वेगवेगळे संत देखील आता आवाहन करत आहेत की सशक्त लोकशाहीसाठी लोकांनी मतदान करायला हवं। मुंबईमध्ये आत्ता कुठे मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत, मात्र अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मतदारांचा मिळत नाहीये। लागवी चेतन, आपण पाहतोय अनेक मतदान केंद्रावर असे प्रकार घडलेले आहेत की काहींची नावच नाही आहेत मतदार यादीमध्ये। अचानक काही केंद्र बदलल्याचा पाहायला मिळतंय, तर काहींनी शाहीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केल्याचं देखील पाहायला मिळतंय। साधारणतः मुंबई आणि आसपासच्या उपनगरातल्या अशा कुठल्या मतदान केंद्रामध्ये ठळकपणे हा सगळा प्रकार घडताना पाहायला मिळतोय? या सगळ्यावर काय तातडीचे उपाय राबवले जात आहेत? काही गोंधळ उडालेला आहे का तुम्ही ज्या मतदान केंद्रावर सकाळपासून वार्तांकन करतायत त्या ठिकाणी? निश्चित लागवी दक्षिण मुंबईमध्ये जरी परिस्थिती सुरळीत असली तरी दक्षिण मध्य मुंबई आहे किंवा उपनगर आहे या ठिकाणी अशा तक्रारी समोर आलेल्या आहेत। विशेष करून पहिल्याच तासामध्ये लालबागच्या चिवडा गल्लीमध्ये जे मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी मशीन सुरू झालेलं नव्हतं, बंद पडलेलं होतं। त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। दुसरीकडे पश्चिम उपनगरामध्ये आपण पाहिलं असेल भगवा गार्ड म्हणून जे ठाकरेंनी त्यांचे कार्यकर्ते तैनात केले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 100 मीटर परिसरामध्ये तुम्हाला उभं राहता येणार नाही अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता येणार नाही म्हणून कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं। तिसरी महत्त्वाची गोष्ट, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आरोप केला की मी मतदान करून आलो आणि माझ्या मतदानावरची जी शाई होती ती नेलपेंट रिमूव्हरने काढता येत आहे असा त्यांचा दावा होता। मात्र वेगवेगळ्या ठिकाणी असे दावे केल्यानंतर स्वतः मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत, जे प्रशासक आहेत भूषण गगराणी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर निश्चितप्रमाणे त्याची चौकशी केली जाईल आणि त्या प्रकारची कारवाई केली जाईल। मात्र अद्यापर्यंत अशा प्रकारे कुठलेही रिमूव्हर म्हणजे नेलपेंट रिमूव्हरने शाई पुसता येईल अशा प्रकारची शाई लावलेली नाहीये असाही दावा निवडणूक आयोगाने केलेला आहे। त्यामुळे आता सचिन सावंत या संदर्भातील कुठले पुरावे सादर करतात हेही पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।